17 तारखेला पहाटे बोरिवली ईस्ट रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच प्लॅटफॉर्मवरती होमलेस म्हणजे ज्यांची घरं नाहीत अशी जी काही लोक फुटपाथवरती झोपलेली असतात अशाच ठिकाणी एका कुटुंबाचं फक्त 2 महिने वयाचं बाळ पळवून नेलेलं आहे अशी तक्रार बोरिवली GRPला मिळाली। त्यावर ताबडतोब आमचे LCB स्पेशल टास्क फोर्स आणि बोरिवली GRP या तिघांनी अत्यंत कसोशीनं तपास सुरू केला। खरं तर त्या तिघांच्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन बघायला मिळत होतं। घटनास्थळावरून कुठलाही क्लू मिळत नव्हता। एकदम एक पुसटशा क्लूवरून आरोपी हा जोगेश्वरी या भागात गेलेला आहे असं कळालं। जोगेश्वरी भागातून पुन्हा आणखी खूप कष्टपूर्वक माहिती काढून आरोपी हा गोवंडी या ठिकाणी गेला असं कळालं। त्यानंतर काही तांत्रिक तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण करून आणखी काही क्लू मिळवण्यात आला। त्यावेळेला आरोपी पुण्याला आहे असं कळालं आणि पुण्याला आरोपी रिअल टाईम मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी पोहोचायला वेळ होता तेव्हा पुणे GRP यांच्या मदतीनं आरोपीला पुणे स्टेशनला धरण्यात आलं आणि त्यावेळेला आरोपीकडून माहिती मिळाली की त्यानं 2 महिन्याचं बाळ हे बदलापूरमधील एका कपलला ज्यांना 10-11 वर्षापासून मूल होत नाही अशांना ते बाळ विकण्यासाठी म्हणून त्यानं ते पळवलं होतं। यामध्ये एक गोवंडीमधील मध्यस्थी होता आणि त्यांनी या आपल्या गोवंडी बदलापूरमधल्या एका कुटुंबाला एका कपलला चाइल्डलेस कपलला या ठिकाणी ते मुलगा विकण्यासाठी म्हणून दिलं होतं। आज म्हणजे पहाटेच आम्ही त्या बाळाला देखील सुस्थितीमध्ये रिकवर केलेला आहे आणि 3 आरोपींना अटक केली।